न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सोलापूर शहरात कागदावर 13,000 रिक्षा आणि रस्त्यावर धावतात 25,000 रिक्षा। आरटीओच्या नोंदणीनुसार 13,000 रिक्षा, पण आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात 13,000पर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आहेत। मात्र प्रत्यक्षात रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षांची संख्या 25,000हून अधिक असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनीच केलाय। अनफिट स्क्रॅप रिक्षा देखील प्रवासी वाहतूक करताना रस्त्यावर दिसत आहे। ही वस्तुस्थिती आहे। 10,000हून अधिक अनफिट रिक्षा रस्त्यावर धावत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। वाहतुकीला अडथळा व कोणताही अपघात होणार नाही अशा चौकांमध्ये रस्त्यालगत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे थांबे असतात। 7 ते 8 वर्षापूर्वी शहरातील रिक्षांसाठी 227 थांबे निश्चित करण्यात आले। मात्र त्यानंतर रिक्षाची संख्या भरमसाठ वाढली, पण थांबे तेवढेच राहिले। रिक्षा चालकांमध्ये सध्या स्पर्धा सुरू असून अनेक जण थांब्यावर थांबतच नाहीत। वाटेत प्रवासी दिसेल तिथं थांबून त्यांची वाहतूक करतात। त्यामुळे किरकोळ अपघात वाढले असून वाहतूक कोंडीसाठी देखील हा बेशिस्तपणा कारणीभूत ठरू लागलाय। सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांचं परमिट खुलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरात दरवर्षी साधारणतः 600 ते 1,150 रिक्षात वाढ होतीये। दुसरीकडे महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आल्याची स्थिती आहे। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सध्या 13,000 ऑटो रिक्षा आहेत, ज्यातून प्रवासी वाहतूक केली जाते। महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आली असून एसटी बस गाड्या शहरातील सर्वच नगरांमधील रस्त्यावर धावू शकत नाहीत। त्यामुळे शहरात दरमहा 65 ते 80 ऑटो रिक्षा वाढत आहेत। थांबे पूर्वीचेच, प्रवासी मात्र तेवढेच, मात्र रिक्षांची भरमसाठ वाढ झाली आहे। यामुळे अनेक जण थांब्यावर थांबतच नाही। त्यांच्यातील स्पर्धेमुळे अनेकदा रिक्षा चालक मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेताच प्रवासी दिसेल तिथं अचानक थांबतात। त्यातून अनेकदा अपघात झाले असून बऱ्याच अपघातात काहींना जीव देखील गमवावा लागलाय। दुसरीकडे मोहोळ ते सोलापूर प्रवास अवघ्या 40 मिनिटात होतो, पण शहरातून असरा चौक किंवा अन्य कोणत्याही टोकाला पोहोचायला 20 ते 25 मिनिटे लागतात अशी वस्तुस्थिती आहे। त्यासाठी बेशिस्त रिक्षा हे प्रमुख कारण मानलं जात आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।